Welcome to D.Y. Patil, College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil, College of Engineering and Technology, building engineers for the real world. हे ऐतिहासिक अभियान यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सातत्याने प्रयत्न केले, प्रताप सरनाईक मंत्री त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मराठी भाषा मंत्री यांनी लगेच पैसे मंजूर केले, त्यांचे अभिनंदन करतो. आणि आता पुढे तुम्ही सांगितले ते यावर्षी दिल्यापेक्षा दुप्पट द्यायला लागतील, डबल. आणि मराठी भाषेसाठी तर काय आपला कधी हात आकडता आपण घेऊ शकत नाही. आणि खऱ्या अर्थामध्ये हा आजचा कार्यक्रम काही समारोपाचा नाही, तर मराठीचा अभिमान मिरवण्याची ही धडाकेबाज सुरुवात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक जण याला मराठीची सक्ती म्हणतात, पण ही मराठीची सक्ती नाही तर मराठीची भक्ती आहे. आणि मराठीची भक्ती केली तर महाराष्ट्र प्रसन्न होईल हे पटवून देणारं हे अभियान आहे. आणि म्हणून महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा हे केवळ घोषवाक्य नाही, तरी संपूर्ण महाराष्ट्राचा आणि मराठीचा जयघोष आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी कोकण विभाग, मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघालाही सोबत घेतलं. आणि ठाण्यातली मंडळी, प्रदीप ढवळ कुठे गेले, आजारी आहेत पण ते आलेत, बसले, बसू दे. आणि नाही बसा तुम्ही. खरं म्हणजे त्यांनी देखील खूप कष्ट घेतले. शेवटी ठाण्याचेच आहेत, ते ठाणेकर आहेत. आणि ठाणेकरांनी एकदा मनावर घेतलं की ते काम फत्ते झालं म्हणून समजा. मग अशी उदय सामंत म्हणाले, रिक्षा चालक, रिक्षा, मी देखील कधी काळी रिक्षा चालवली, याचा मला अभिमान आहे. आणि त्याचा फायदा मला राजकारणात झाला, 3 पक्षाचं सरकार चालवायला. मुख्यमंत्री म्हणून मी घेतलेले निर्णय याचाही मला अभिमान आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत, मुलींसाठी एसटीमध्ये, महिलांसाठी एसटीमध्ये 50% सवलत, लेक लाडकी लखपती, आणि आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचं भाग्य देखील मुख्यमंत्री म्हणून मला मिळालं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा मला आनंद आहे. त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो आणि आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून निर्णय घेतला. आणि प्रधानमंत्री महोदयांना देखील मी धन्यवाद देतो की त्यांनी मान्यही केला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी. आणि शेतकऱ्यांसाठी देखील निर्णय घेतले. 6,000 रुपये केंद्र सरकार देत होतं, 6,000 रुपये देखील आपण शेतकरी सन्मान योजनेमध्ये आपल्या सरकारने दिले. अनेक योजना आपण केल्या, अनेक प्रकल्प केले. 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक विकास प्रकल्प, अनेक कल्याणकारी योजना, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. आणि त्याच्यात मला रिक्षा, टॅक्सी चालक मालकांसाठी महामंडळ देखील करण्याचं भाग्य मिळालं. आणि आता प्रताप सरनाईक आणि आमची चर्चा होती, 50 कोटी रुपयाची सुरुवात केली, परंतु
ते पुढे 1000 कोटीवर जाईल आणि माझ्या सर्व रिक्षा, टॅक्सी चालक, मालक यांना पुढचं म्हणजे निवृत्ती, वेतन, काय काय बरंच काय काय आहे त्याच्यामध्ये, मुलांचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये, खूप काय, याचा देखील समाधान आणि आनंद आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम जो आहे हा अतिशय आगळा वेगळा आहे, जिव्हाळ्याचा आहे आणि मराठी भाषेला अधिक प्रगल्भ करण्याचा आहे. आणि म्हणून हा 1991 का 90 मध्ये कायदा, 89 मध्ये हा कायदा होता. परंतु प्रताप सरनाईक यांनी जेव्हा सगळं चर्चा सुरू झाली, मग रिक्षा परवाने रद्द होणार, टॅक्सी परवाने रद्द होणार, लायसन्स रद्द होणार, असं जेव्हा सुरू झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी एक मोठी भूमिका घेतली आणि एक मोठं आव्हान स्वीकारलं की या सर्व रिक्षा, टॅक्सी, या सर्व मालक, चालक यांना मराठी का शिकवू नये, तसं आव्हान होतं. आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून मधुभाई हे सर्व शक्य झालं, नाही तर आव्हानात्मकच होतं. कारण काही लोक म्हणाले की मी मराठी असलो तरी पाठचा माणूस मला हिंदीच विचारतो. तर कायद्याचा बडगा दाखवून भाषा शिकवता येत नाही, पण प्रेमाने घातलेली साध कधीही वाया जात नाही. आणि म्हणून हे प्रेमाने या सगळ्या गोष्टी झाल्यात. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर रिक्षा चालक, टॅक्सी चालकांसाठी मराठी शिकवण्याचे वर्ग सुरू केले, मराठी शिकवण्याचं आणि मराठी बोलायला प्रोत्साहन दिलं गेलं. आणि काय सोपं आहे, कुठे जायचं आहे, कुठे उतरायचं आहे, कुठे वळायचं आहे, हे सोपं आहे ना बाबा.